नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. व्हॉट्सअपवर आलेल्या 2 कविता मी आज आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्या कविता कोणी लिहिल्या याची मला कल्पना नाही, पण ज्या कोणी या कविता लिहिलेल्या आहेत त्या कवींना वंदन करून या दोन्ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे. पहिली कविता ही मैत्री कशी असावी या संबंधी आहे. आता मी या कवितेला सुरुवात करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे मैत्री कशी असावी. आता मी कवितेला सुरुवात करीत आहे. रात्रीनंतर उगवते म्हणून ती पहाट असते. रात्रीनंतर उगवते म्हणून ती पहाट असते. वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते. वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते. कलेकलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो. कलेकलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो. क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते. क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते. आसवानी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते. आसवानी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते. क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते. क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते. आणि सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते. सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते. ही कविता इथेच संपते. या कवितेद्वारे कवी आपण आपल्या आयुष्यामध्ये काही लोकांबरोबर सुखदुःखाची देवाणघेवाण करायला शिकलो तर आपल्या दोघांनाही याचा चांगला उपयोग होऊ शकतो असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरी कविता मी सादर करीत आहे. ही कविता पण कोणी लिहिली याची मला कल्पना नाही, पण ही कविता पण ऐकायला फार छान आहे. ह्याच्यामध्ये बदलतं रूप कसं असतं हे सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे बदलतं रूप. आता मी कवितेला सुरुवात करीत आहे. डोळे तलाव नाहीत तरीसुद्धा ते भरून येतात. डोळे तलाव नाहीत तरीसुद्धा ते भरून येतात. मन शरीर नाही तरीसुद्धा ते घायाळ होतं. मन शरीर नाही तरीसुद्धा ते घायाळ होतं. दुश्मनी बी नाही तरीसुद्धा ती रुजवली जाते. दुश्मनी बी नाही तरीसुद्धा ती रुजवली जाते. ओठ कापड नाहीत तरीसुद्धा ते शिवले जातात. ओठ कापड नाहीत तरीसुद्धा ते शिवले जातात. निसर्ग पती किंवा पत्नी नाही तरीसुद्धा तो रागावतो. निसर्ग पती किंवा पत्नी नाही तरीसुद्धा तो रागावतो. बुद्धी लोखंड नाही तरीसुद्धा तिला गंज जडतो. बुद्धी लोखंड नाही तरीसुद्धा तिला गंज चढतो. आणि मनुष्य ऋतू नाही तरीसुद्धा तो सतत बदलत असतो. मनुष्य ऋतू नाही तरीसुद्धा तो सतत बदलत असतो. या ठिकाणीच कविता संपते. या ठिकाणी आपण आपलं आयुष्याकडे जर पाहिलं तर बालपणापासून आत्तापर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो कसा बदलत गेला हे सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. या दोन्ही कविता जर आपणाला आवडल्या तर आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद.